नमस्कार खवय्ये, ज्योतिष किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण ढाबा स्टाईल छोले मसाला करी कसा बनवायचा ते बघणार आहोत. एकदम रेस्टॉरंट स्टाईल किंवा ढाबा स्टाईल छोले मसाला. तर चला बघूया त्यासाठी काय लागतं ते. तर इथे मी पाव किलो छोले घेतलेले आहे. 250 ग्रॅम वजनी आहे ते. 8 ते 6 तास भिजवून घ्यायचे छान. कसे टम्म फुगलेत बघा. त्यासाठी काय साहित्य लागते बघूया. 3 ते 4 मीडियम आकाराचे बारीक चिरलेले कांदे, अर्धा वाटी दही घेतलेलं आहे, 3 टोमॅटो बारीक पेस्ट करून घेतलेले आहे, सुकी काश्मीरी लाल मिरची आहे ती पाण्यात भिजवलेली आहे. छोले मसाल्यासाठी काळी मिरी, लवंग आणि जिरे अर्धा चमचा घेतलेले आहे. गरम मसाला 1 चमचा घेतलेला आहे, पाव टीस्पून हळद घेतलेली आहे, आमचूर पावडर अर्धा चमचा, कसुरी मेथी अर्धा चमचा, लाल तिखट 1 चमचा, 2 चमचे धना पावडर आणि चवीनुसार मीठ. 10 ते 15 लसूण पाकळ्या घेतलेला आहे, अर्धा इंच आलं, कोथिंबीर आणि 3 ते 4 पानं मी तेजपत्ता घेतलेला आहे. चला तर अगोदर आपण छोले शिजवून घेऊया. छोले मी कुकरमध्ये टाकलेले आहे. त्यामध्ये दालचिनी, 1 मोठी लवंग टाकली आणि मीठ टाकलेलं आहे. चहाचं पाणी मी इथं उकळून घेतलेलं होतं अर्धा ग्लास, ते आता आपण यामध्ये गाळून टाकणार आहोत. चहाचं पाणी टाकल्यामुळे चव खूप छान लागते छोलेंची आणि कलरही त्याचा वेगळा दिसतो. कुकरच्या आपल्याला 5 ते 6 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे. प्रथम हाय फ्लेमवर आपल्याला 1 शिट्टी करून घ्यायची, त्यानंतर मीडियम गॅस करून आपल्याला 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे. मिरच्याही आपल्या छान भिजल्या गेलेल्या आहे. त्याच्या बिया काढून घ्यायच्या आहेत आपल्याला आणि मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. आलं, लसूण आणि जी लाल मिरची होती ती वाटून घ्यायची आहे. तर हे बघा, ह्या प्रकारे पेस्ट आपली तयार झाली पाहिजे. तर इथे दगडी खलबत्त्यामध्ये मिरे, लवंग आणि जिरे आपण जे घेतलेले होते ते मी इथे कुटून घेणार आहे. चव अप्रतिम लागते छोलेंची. थोडंसं जाडसर आपल्याला कुटून घ्यायचं आहे. तर हे बघा, या प्रकारे कुटून घेतलेलं आहे. छोलेही आपले इथे शिजले गेलेले आहेत. हे बघा, मस्त सॉफ्ट शिजले गेले आहेत. तर आता पुढची तयारी करूया. कढई गॅसवर ठेवलेली आहे मी गरम होण्यासाठी. त्यामध्ये आता इथे मी मोहरीचं तेल मी घेतलेलं आहे 2 चमचे. तुम्ही दुसरंही तेल वापरलं तरीही चालेल. त्यामध्ये आपण जिरे टाकून घेणार आहोत. जिरे तडतडल्यानंतर कांदा टाकायचा आहे. कांदा आपल्याला व्यवस्थित गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांद्यामध्ये परतण्यासाठी मीठ टाकणार आहे. छोलेमध्येही आपण शिजताना मीठ टाकलेलं होतं, त्यामुळे मीठ जपून येथे वापरायचं आहे. तेजपत्ताही टाकून घेणार आहोत. या प्रकारे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला मिक्सरमध्ये आपण जी पेस्ट बनवून घेतलेली होती ती पेस्ट टाकायची आहे. काश्मीरी लाल मिरची टाकल्यामुळे भाजीचा कलरही खूप सुंदर दिसतो. तर या प्रकारे आपल्याला परतून घ्यायचं आहे. आणि छोलेचं जे पाणी होतं ते मी थोडंसं बाजूला काढून घेतलेलं होतं, ते आपल्याला परतताना थोडं टाकायचं आहे. गरम पाणीच इथे आपल्याला वापरायचं आहे. मसाला आपल्याला व्यवस्थितपणे परतून घ्यायचा आहे. किती छान प्रकारे तेल सुटलेलं आहे. अशाच प्रकारे आपल्याला मीडियम गॅसवर मसाला परतून घ्यायचा आहे. त्यानंतर आपले सुके मसाले आपण त्यात टाकून घेणार आहोत. हळद, गरम मसाला, धना पावडर, आमचूर पावडर, लाल तिखट. मसाले टाकल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला परतून घ्यायचं आहे. मसाला परतला गेलेला आहे व्यवस्थित आपला. त्यानंतर आपण टोमॅटोची पेस्ट त्यामध्ये टाकून घेणार आहोत. इथे मी गॅस कुठेही फास्ट केलेला नाही आहे. मीडियम गॅसवर सर्व मसाला मी परतून घेत आहे. हे बघा, आता थोडंसं पाणी मी पुन्हा टाकलेलं आहे. त्यामुळे मसाला आपला चिकटत नाही खाली आणि व्यवस्थित परतला जातो. तेलही सुटलं जातं व्यवस्थितपणे. आता त्यानंतर आपण त्यामध्ये दही टाकून घेणार आहोत. दह्याने छोल्यांची चव खूपच छान लागते. आंबट, गोड, तिखट असे छोले जे आपल्याला ढाब्यावर मिळतात किंवा रेस्टॉरंटमध्ये मिळतात त्या प्रकारे याची चव होते.
तर दही टाकल्यानंतरही आपल्याला व्यवस्थितपणे मसाला परतून घ्यायचा आहे. दहा ते 5 मिनटं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. हे बघा, छान प्रकारे तेल सुटलेलं आहे दही टाकल्यानंतरही, आणि कलरही किती छान दिसतो आहे. दही टाकताना भाजीमध्ये आपल्याला फेटूनच टाकायचं आहे, त्यामुळे भाजीची चव पण वाढते आणि क्रीमीनेस जो असतो तो छान येतो भाजीला. छोलेमध्ये दही टाकल्यामुळे छान तिखट, आंबट, गोड अशी चव लागते. त्यानंतर आता आपण छोले टाकून घेणार आहोत. ढाब्यावर ज्या प्रकारे आपल्याला छोले मिळतात त्या प्रकारची भाजी अशी ही होते. कोथिंबीर आणि कसुरी मेथी टाकून आपण पुन्हा एकदा परतून घेणार आहोत. खट्टा मिठा जसा म्हणतो ना त्या प्रकारे याची चव लागते. हे बघा, उकळी आलेली आहे छान प्रकारे. 10 मिनिटासाठी आपल्याला भाजी ही अशी शिजवून द्यायची आहे. झाकण ठेवायचं नाही आहे. छान प्रकारे तेल येईपर्यंत आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे. छोले आपले इथे छान प्रकारे शिजले गेलेले आहेत. तर गॅस मी इथे बंद केलेला आहे आणि आपल्याला 3 ते 4 मिनिटं झाकून ठेवायचं आहे. तर हे बघा, झाकल्यानंतरही त्याला किती छान तरी आलेली आहे आणि दिसतंय किती छान कलरफुल मस्त. गॅस बंद केल्यानंतर आपल्याला 5 ते 10 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे. तर इथे आपला छोले मसाला जो आहे तो तयार झालेला आहे. पराठा, रोटी कशाही सोबत तुम्ही खाऊ शकतात. अप्रतिम लागते खाण्यासाठी. तर नक्की ट्राय करून बघा ढाबा स्टाईल छोले मसाला. आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.